सलमान खानच्या बांद्र्यातल्या घराबाहेर गोळीबार झाला आणि मोठी खळबळ उडाली। या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्याचं बोललं जातंय। त्यातच मुंबई पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे। मात्र बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान का आलाय आणि अशा वारंवार धमक्या देणारी बिश्नोई गँग नेमकी काय आहे पाहूया। दिनांक 14 एप्रिल 2024 ठिकाण गॅलेक्सी अपार्टमेंट वांद्रे मुंबई। वेळ पहाटेची। बॉलिवूड भाईजानच्या घराबाहेर पहाटेच्या अंधारात फायरिंग झालं आणि बॉलिवूडचा संपूर्ण देश हादरला। पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं धावू लागली, कारण जिथं गोळीबार झाला ती मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू वस्ती। शाहरुख खान, अमिताभ बच्चन सारखे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते इथे राहतात आणि अशा परिसरात दोन तरुण दुचाकीवरून आले आणि अगदी फिल्मी स्टाईलनं गोळीबार करून निघूनही गेले। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय। अर्थात पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि त्यानुसार गोळीबाराआधी 2 महिने आरोपी मुंबईत मुक्कामी होते। पनवेलला भाड्यानं घर घेऊन गोळीबाराचा प्लॅन आखला। सलमानच्या घराची आरोपींनी 4 वेळा पाहणी केली। 14 एप्रिलला गोळीबार करून आरोपी वांद्रे स्टेशनला गेले। 5:08 बोरिवलीची लोकल पकडली। सांताक्रूजला उतरून दोघे वाकोल्याच्या दिशेने गेले। वाकोल्यातून रिक्षा पकडून आरोपींनी पोबारा केला। या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केलेली नसली तरी रिक्षा चालकाची पोलिसांनी चौकशी केली। दरम्यान सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून घेण्यात आली आहे। सलमान, तुला आमची ताकद दाखवण्यासाठी हा हल्ला आहे। तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा। आता मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत। ज्या दाऊद, छोटा शकीलला देव मानतोस त्यांच्या नावे आम्ही 2 कुत्रे पाळलेत। बाकी जास्त काही बोलायची मला सवय नाही। जय श्रीराम, जय भारत। या पोस्टनंतर सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी संशयाची सुई बिश्नोई गँगकडे वळली आहे। दरम्यान बिश्नोई गँगमधला लॉरेन्स बिश्नोई कोण आहे? तर लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबचा गुंड असून खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोईसह गँग आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। बिश्नोई टोळीत 700 सदस्य असल्याची माहिती आहे। बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये तिथून गुन्हेगारी कृत्य करत असल्याची माहिती मिळते। तर अशा लॉरेन्स बिश्नोईनं याआधी देखील सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली। सलमान खान बिश्नोईच्या निशाण्यावर येण्याचं कारण 1998 सालच्या एका घटनेत असल्याचं सांगितलं जात आहे। 1998 साली राजस्थानमध्ये हम साथ साथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काळविटाची हत्या करण्यात आली। काळविटाची हत्या केल्याचा आरोप हा सलमानवर होता। बिश्नोई समाजात काळं हरिण हे पवित्र असतं आणि त्यामुळेच सलमान हा बिश्नोईच्या रडारवर आला। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलिसांचा संपूर्ण तपास यंत्रणा या खाडकन जाग्या झाल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सखोल चौकशीचे आदेश दिलेत। इतकंच नाही तर विरोधकांनी देखील या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं। त्यामुळे सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराची चौकशी करून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।